नमस्कार, मैं हूं विनय पाठक, एवी न्यूज में आपका स्वागत है। भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं के सम्मेलन में मैं घोषणा करना चाहता हूं कि प्रक्रिया के मुताबिक हमारे भारतीय जनता पार्टी के पुराने वरिष्ठ साथी, वरिष्ठ और वर्तमान में राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य हैं रविंद्र चौहान जी को निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है। विषय जर मी सांगत राहिलो, रावसाहेबांच्या भाषेमध्ये गोष्ट सांगत राहिलो, तर तुम्हाला मी खरं सांगतो की मला आज या पदावरती किंवा माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी, माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे। मी हे सांगतोय का सांगतोय, हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे। माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे। मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो, हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही। त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत। त्यामुळे अनेक जण बोलताना असं म्हणतात की वेडा आहे, काही करतो। हो, मी वेडा आहे, कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही। नगरसेवक ते प्रदेशाध्यक्षापर्यंत एक अत्यंत मोठी त्यांची उंच कारकीर्द राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत लोकप्रिय मंत्री म्हणून रवीजी आपण त्या ठिकाणी काम केलं आहे आणि मला अभिमान आहे। जेव्हा लोकांना रेशन मिळत नव्हतं तेव्हा अन्न पुरवठा राज्यमंत्री म्हणून माननीय रवीजींनी 14 ते 19 या काळामध्ये 17-18 ची गोष्ट आहे, प्रचंड त्या ठिकाणी नाराजी होती, पण मला तो काळ आठवतो। रवीजींनी या संपूर्ण महाराष्ट्राला व्यवस्थित रेशन देण्याची पद्धती कुणी आणली, ती रवी चव्हाणजींनी आणली होती, हे मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे। खरं तर रवीजींनी आज जे काही काम या राज्यामध्ये सुरू आहे, एकीकडे नितीनजी देशामध्ये आणि PWD मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये रवीजी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये PWD मंत्री म्हणून त्या ठिकाणी आपण आतापर्यंतच्या काळामध्ये अत्यंत चांगलं काम माननीय रवीजी आपण या ठिकाणी केलं आहे। इजाजत, हम फिर मिलते हैं नई खबर नए सफर के साथ।